मी राजापूर गावचा शेतकरी राजेंद्र देवराम वाघ. मी 1 एकर कोथिंबीर नांगरून नष्ट केली, कारण मी 40,000 रुपये खर्च केला होता 1 एकर कोथिंबीरीसाठी. आणि ती मनमाडला नेली, विकायला नेली असताना ₹1 ₹2 जुडी मागायला लागली. ₹1 ₹2 जुडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट न ₹1 घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये. आणि तिथून निघून आलो. घरी आल्याला डायरेक्ट ट्रॅक्टर नांगरगाळा घातला, 1 एकर कोथिंबीर डायरेक्ट नांगरून टाकली. कारण खर्च 40,000 रुपये झाला, उत्पन्न 3,000 रुपये झाले. त्याच्यामुळे ते टेन्शन आलं, त्याच्यामुळे असं वैताग आला. त्याच्यामुळे मग आपण निर्णय असा, सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं. अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं, उत्पन्न जास्त होतं, हे खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी होतं. आज शेतकऱ्याचं टेन्शन मध्ये येतं, त्याच्यामुळे आत्महत्या होत्या. याच्यासाठी सरकारनं, आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे, सरकारनं संपूर्ण कर्ज माफ करावं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.